नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरमधील शहाडच्या बिर्ला मंदिरात विठुरायाचं दर्शन घेतलं. प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या बिर्ला मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. याआधी कल्याणच्या बिर्ला स्कूल आणि बिर्ला कॉलेजमधील विद्यार्थी तसेच वारकऱ्यांच्या सोबत ध्यानदिंडीत एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. आषाढी एकादशीच्या निमित्त असंख्य वारकरी पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. ज्या नागरिकांना पंढरपूरला जाता आले नाही त्या नागरिकांनी मात्र सकाळपासूनच स्थानिक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गर्दी केली. बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या रोशन जाधव या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने अटक केली आहे आणि त्याच्याकडून 19,81,360 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात 8 ते 9 रुपयांची घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. सध्या रोजच्या जेवणातील भाजीपाल्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय. सध्या मालाची आवक जास्त असल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे माल खराब होत आहे. भाज्यांचे दर घसरले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अभी ये सेंगा अपना 100 रुपए किलो चल रहा है यहाँ पे. हाँ, और दूधी है 40 रुपए किलो चल रहा है. बीट है, बीट 40 रुपए 35 रुपए किलो चल रहा है. काकड़ी है 40 रुपए किलो चल रहा है. अरवी है, अरवी भी 40 रुपए किलो चल रही है. प्लस फरसी है 60 रुपए किलो चल रहा है. और बीन्स है 80 रुपए किलो चल रहा है. और करेला है 60 रुपए किलो. और ये फ्राई मिर्ची है 60 रुपए किलो. और शिमला है, शिमला 60 रुपए किलो चल रहा है. बाकी ऐसे गाजर है, गाजर भी 40 रुपए किलो चल रहा है. भाव कम हुआ है या ज्यादा? नहीं, अभी तो थोड़ा डाउन हुआ है भाव 2-3 दिन से. बाकी तो उसके ऊपर बहुत ज़्यादा बाजार था. कितना डाउन हुआ? अभी 8-10 रुपये डाउन हुआ बाजार. क्यों, किस वजह से डाउन हुआ? वो बारिश हुआ था, बारिश की वजह से बाजार हुआ था, अभी डाउन हुआ बाजार इसलिए. ग्राहक है? हाँ, ग्राहक बहुत कम हो गए हैं अभी. माल की आवक कैसी है? माल का आवक ज़्यादा हो गया अभी, इसके लिए बाजार डाउन हुआ. आपका नाम? हरीश कुमार पाल.
पुलाच्या उद्घाटनादरम्यान उपस्थित संबंधित सर्व लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, पदाधिकारी रमेश जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणार. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर माणिक खांब येथे पहाटे महाअभिषेक व महापूजा आरती संपन्न झाली. यावेळी मंदिराचे विश्वस्त चव्हाण परिवाराने आमदार हिरामण खोसकर यांचा स्मृतिचिन्ह शाल देऊन सत्कार केला. हरि ओम नमस्ते नमस्कार रसिको. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15
माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत. आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर. आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.